Namaste, I am Abhijit Jadhav, astronumerologist and tarot card reader. Welcome to my channel, welcome to एक शक्ती परिवार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मे 2024 महिना मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी टॅरो कार्डच्या माध्यमातून काय सांगतोय, कसं राहणार आहे त्यांचं करिअर, त्यांची हेल्थ, त्यांची वेल्थ या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून एव्हरी वीक रिलीज होणारे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. सुरुवात करूयात आता राशीचक्र पहिल्या म्हणजेच मेष राशीपासून. मेष राशीच्या लोकांच्या जर आपण करिअरचा विचार केला तर करिअरमध्ये चांगला ग्रोथ बघायला मिळताना दिसते. जर काही प्रमोशन ड्यू असतील तर त्या गोष्टी तुम्हाला मिळताना दिसतात. प्लस तुम्हाला जे लिगल इश्यूज आहेत ते या मंथमध्ये सॉर्ट आउट होताना दिसतात. लिगली जी काही कामं अडकलेली असतील, लिगली काही कामं होणार असतील तर ती या महिन्यात चांगली पुढे प्रोसेस होताना दिसते. त्यामुळे करिअरच्या बाबतीत तुम्हाला एक चांगला ब्रेक मिळताना दिसतो. ती गोष्ट तुमच्यासाठी चांगली आहे. स्पेशली जर तुमच्या हेल्थ बाबतीत विचार करायचा झाला तर तुम्हाला हेल्थमध्ये चांगले रेजिम्स यूज करायचे, चांगल्या गोष्टी चांगल्या अडॉप्ट करायच्यात. तुम्हाला हेल्थ रिलेटेड कॉन्शियस राहायचं, चांगल्या गोष्टींचा तुम्ही वापर केला पाहिजे. इमोशनली तुम्ही हॅपी राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे बाकी गोष्टी तुमच्या ठीक होताना दिसत आहेत. त्यानंतर जर रिलेशनशिप बाबतीत विचार करायचा झाला तर रिलेशनशिपमध्ये चांगल्या गोष्टी आहेत. जे लोक हॅपी रिलेशन्स एक्सपेक्ट करत असतील त्या लोकांना या मंथमध्ये हॅपी रिलेशन्स तसं मिळताना दिसत आहेत. नवीन सुरुवात रिलेशनशिपची होऊ शकते किंवा एक्झिस्टिंग रिलेशनशिपमध्ये तुम्हाला चांगली ग्रोथ बघायला मिळू शकतं. द नेक्स्ट, जर कोणी बेबी प्लॅन करणार असतील, बेबीसाठी जर तुम्ही काही प्रयत्न करत असाल तरी हा मंथ तुमच्यासाठी लकी ठरताना दिसतो. या मंथमध्ये लाईट ग्रीन कलरचा उपयोग आणि ऑरेंज कलरचा उपयोग करा, तुमच्यासाठी लकी ठरेल. वृषभ राशी म्हणजेच टॉरस. वृषभ राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये हा थोडासा स्लो पॉईंट जाताना दिसतोय, थोडा स्लो जाताना दिसतोय हा मंथ. या मंथमध्ये मोठी रिस्क घेण्याची गरज नाही. या मंथमध्ये ज्या गोष्टी ऑलरेडी चालू आहेत त्यावर विचार करण्याची गरज आहे. तुम्हाला तुमचे प्लॅन्स रिव्ह्यू करण्याची गरज आहे किंवा तुम्हाला थोडं रिसेट बटन दाबण्याची गरज आहे, जेणेकरून तुम्ही तुमचे फायनान्सेस आणि करिअरसाठी व्यवस्थित विचार करू शकाल. जर हेल्थ बाबतीत विचार करायचं झालं तर मेंटल कन्फ्युजन्स राहताना दिसतात, मेंटल एनर्जी थोडं डिस्टर्ब होताना दिसतात, कन्फ्युजन जास्त होताना दिसतंय आणि माइंडमध्ये ओव्हर थिंकिंग होईल, एखाद्या गोष्टी बाबतीत विचार चालू राहतील. आणि पण त्यातून तुम्हाला त्या विचारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही तुमच्या इंट्युशनचा वापर केला पाहिजे. रिलेशनशिपमध्ये जर तुम्हाला बघायचं झालं तर हा टाईम एवढा पॉझिटिव्ह नाही आहे, जिथे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लेट गो करायच्या. जर तुम्हाला हॅपी रिलेशन्स हवे असतील तर तुम्हाला भूतकाळातल्या गोष्टी मागं सोडायचं, भूतकाळ मागं सोडून तुम्हाला पुढे चालायचं. आणि या गोष्टी जर तुम्हाला जमणार असतील तर हा मन तुमच्यासाठी चांगला जाताना दिसतो. या मनची ओव्हरऑल थीम तुमच्यासाठी आहे की तुम्ही सध्या रेस्ट करा आणि त्यानंतर रिव्ह्यू करा आणि मग तुमच्या गोल्सना नवीन पद्धतीने प्रायोरिटाईज करण्याचा प्रयत्न करा. व्हाईट कलरचा उपयोग तुमच्यासाठी जास्तीत जास्त लकी ठरेल. मिथुन राशी म्हणजे जेमिनाईजसाठी करिअरच्या बाबतीत, फायनान्सेस बाबतीत एक नवीन अपॉर्च्युनिटी निर्माण होताना दिसते. जे लोक नवीन जॉब शोधतात त्यांना जॉब मिळण्याचे चान्सेस आहेत. नवीन गोष्टी तुमच्या करिअरमध्ये होताना दिसतात. ट्रॅव्हलिंग तुमच्या करिअरमध्ये होताना दिसतात. ट्रॅव्हल प्लॅन्स बनताना दिसतात. नवीन बिझनेस अपॉर्च्युनिटीज येतात. जे लोक प्रमोशन एक्सपेक्ट करत असतील त्या लोकांना तसे ईमेल्स रिसीव्ह होतील, त्या लोकांना तसे कम्युनिकेशन रिसीव्ह व्हायला सुरुवात होतील. म्हणजे बिझनेसमध्ये, करिअरमध्ये एक पाऊल पुढे जाण्याचा तुम्ही प्रयत्न करताय, ती गोष्ट चांगली होते. हेल्थ बाबतीत सुद्धा तुम्ही चांगल्या गोष्टी करताना दिसताय. दोन्ही गोष्टींचा बॅलन्स करताना दिसताय. तुम्हाला तुमचं हेल्थ पण प्रायोरिटाईज करताय, वर्क पण प्रायोरिटाईज करताय. आणि जे लोक असं करत नसतील त्या लोकांसाठी हा सल्ला आहे की तुम्हाला तुमच्या हेल्थला आणि वर्कला दोन्ही गोष्टींना प्रायोरिटाईज करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला चांगले रिझल्ट्स बघायला मिळतील. रिलेशनशिप बाबतीत एक हॅपी टाईम आहे. एक चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी घडताना दिसतात. एक्झिस्टिंग रिलेशनशिपमध्ये नवीन चांगल्या गोष्टी तयार होताना दिसत आहेत. नवीन इमोशनल बिगिनिंग्स तुमच्या या मंथमध्ये होताना दिसत आहेत. सो जे लोक विवाह इच्छुक असतील किंवा ज्या लोकांना नवीन रिलेशनशिपमध्ये जायचं त्या लोकांसाठी हा मंथ चांगला जाताना दिसतो. या मंथमध्ये येलो कलरचा उपयोग जेवढा जास्त कराल तेवढा तुमच्यासाठी लकी ठरेल. कर्क राशी म्हणजेच कॅन्सेरियन्स बाबतीत जर विचार करायचा झाला तर या मंथमध्ये फायनान्शियल सिच्युएशन तुमचे थोड्याशा अप्स अँड डाऊन होतात दिसतात. करिअरमध्ये करिअर रिलेटेड गोल्समुळे, करिअरच्या गोष्टींमुळे थोडे तुम्ही डिप्रेस्ड होताना दिसत आहे, थोडे ओव्हर थिंक करताना दिसत आहे, त्यामुळे थोडे अँक्शियस होताना दिसत आहे. पण जर तुम्ही या टाईमचा प्रॉपर यूज केला, प्रॉपर मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला करिअरमध्ये नवीन अपॉर्च्युनिटीज बघायला मिळतील. या मंथमध्ये तुम्हाला फायनान्सेसच्या बाबतीत थोडं एकाकी झाल्यासारखं वाटेल, गळून पडल्यासारखं वाटेल. तुमच्यावर डेट असेल, कर्ज असेल, त्याचा तुम्ही जास्त विचार करत असाल तर तो
तो थोडासा तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो. पण हेल्थ वाईज तुमची कंडिशन सुधारताना दिसते, हेल्थमध्ये नवीन गोष्टी होताना दिसतं. ज्या प्रेग्नंट लेडीज असतील त्या त्यांची हेल्थ या मंथमध्ये चांगली राहताना दिसते, त्यांना नवीन गोष्टी मिळताना दिसत आहेत, नवीन त्यांची इमोशनल हेल्थ ठीक होताना दिसते. त्यामुळे ती गोष्ट तुमच्यासाठी चांगली ठरते. जर रिलेशनशिप बाबतीत विचार करायचा झाला तर रिलेशनशिपमध्ये या मंथमध्ये तुम्हाला तुमचे एफर्ट्स टाकावे लागतील, तुम्हाला थोडं स्ट्रगल करावं लागेल आणि मग तुम्हाला हॅपीनेस मिळेल. तुम्हाला एफर्ट्स द्यावे लागतील तुमच्या पार्टनरसाठी, तुमच्या रिलेशनशिपसाठी, तर तुम्हाला त्यातून चांगले रिझल्ट्स बघायला मिळतील. या मंथमध्ये जर तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळवायचे असतील तर लाईट ग्रीन कलरचा जेवढा जास्तीत जास्त उपयोग करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा. सिंह राशी म्हणजेच लिओजसाठी हा मंथ परफेक्ट चांगल्या गोष्टी आहेत, चांगल्या नवीन ऑपॉर्च्युनिटीज निर्माण होताना दिसतात. बिझनेस रिलेटेड एरियाजमध्ये तुम्हाला प्रॉफिट होताना दिसतोय, करिअरमध्ये जॉबमध्ये स्टेबिलिटी येताना दिसते, नवीन ऑप्शन्स तुमच्यासाठी ओपन होत आहेत, फायनान्शियल मॅटर्स रिझॉल्व्ह होताना दिसत आहेत, जे प्रॉपर्टी डिस्प्यूट असतील ते रिझॉल्व्ह होताना दिसत आहेत. त्यामुळे तुम्हाला या मंथमध्ये चांगल्या गोष्टी, चांगल्या ऑपॉर्च्युनिटी मिळताना दिसतात. हेल्थ बाबतीत विचार करायचा झाला तर हेल्थमध्ये खूप चांगल्या पद्धतीची रिकव्हरी बघायला मिळते. नवीन हेल्थ ॲक्टिव्हिटीज तुम्ही तुमच्या लाईफमध्ये इन्क्लूड करू शकता. नवीन डाएट प्लॅन असेल, जिम असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये इन्क्लूड करू शकता. त्यामुळे तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळताना दिसतात. जर रिलेशनशिप बाबतीत विचार करायचा झाला तर नवीन कम्युनिकेशन्स होऊ शकतात, नवीन गोष्टींच्या संदर्भात तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळू शकते आणि त्यातून तुम्हाला नवीन गोष्टी कळत आहेत, नवीन रिलेशनशिप तुमचे बनताना दिसतात. म्हणजे या मंथमध्ये कम्युनिकेशन तुमचं चांगलं असणं रिलेशनशिप बाबतीत या गोष्टी खूप गरजेचं आहेत. रिलेशनशिप बाबतीत तुम्हाला मेंटल क्लॅरिटी या मंथमध्ये येईल की तुम्हाला नक्की तुमच्या रिलेशनशिप बाबतीत काय करणं अपेक्षित आहे. या मंथमध्ये येलो कलरचा आणि क्रीम कलरचा उपयोग करा, तुमच्यासाठी जास्त लकी ठरेल. कन्या राशी म्हणजेच वर्गोजसाठी हा मंथ करिअरमध्ये किंवा फायनान्शियल नवीन रिस्क न घेण्याचा सल्ला देतो. या मंथमध्ये तुम्हाला थोड्यासा प्लॅन्सना रिव्ह्यू करायचा आहे, रिवाईज करायचं आहे, तुम्हाला ॲनालिसिस करायचं, त्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज कॅल्क्युलेट करायचं आणि मग एखादी रिस्क घ्यायची आहे. नवीन रिस्क जर तुम्ही शुअर नसाल तर कोणतीही रिस्क फायनान्शियली घेऊ नका. जर जॉबमध्ये तुम्हाला शुअरिटी नसेल, नवीन जॉब लवकर मिळणार आहे वगैरे, तर अशा टाईममध्ये क्विट करणं तुमच्यासाठी चांगलं ठरणार नाही. जर हेल्थ बाबतीत बघायचं झालं तर हेल्थ तुमची रिकवर होताना दिसतं. हेल्थमध्ये चांगल्या गोष्टी तुम्ही ॲड करू शकताय, तुम्ही नवीन एक्सरसाइज, नवीन रुटीन तुम्ही फॉलो करताना दिसतं. त्यामुळे त्या बाबतीत एक पॉझिटिव्ह सिग्नल आहे. रिलेशनशिप बाबतीत मात्र तुम्हाला थोडी कॉम्प्रोमाइजेस करायचे, तुम्हाला थोड्याशा गोष्टींना जमवून घ्यायचे, तडजोड करायचे आणि ज्या गोष्टी तुम्हाला नको आहेत त्या गोष्टींना लेट गो करायचं आहे. कोणत्याही ग्रजेस, कोणत्याही प्रकारच्या जुन्या वाईट कडू आठवणी तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये ठेवायच्या नाही आहेत आणि जेवढं तुम्ही त्या आठवणींना, त्या गोष्टींना लेट गो कराल तेवढे तुमचं रिलेशनशिप चांगले होताना दिसत आहे. लाईट येलो कलरचा उपयोग तुमच्यासाठी या मंथमध्ये लकी ठरेल. तुळ राशी म्हणजेच लिबरन्ससाठी जर करिअर आणि फायनान्सेसचा विचार करताना जर हा मंथ थोडा डिसअपॉइंटिंग आहे, या मंथमध्ये म्हणावे तसं तुम्हाला गेन्स होताना दिसत नाही आहेत, प्रॉफिट्स होताना दिसत नाही आहेत. हा मंथ थोडासा तुमच्या करिअरच्या दृष्टीने थोडा डाऊन जाताना दिसतो. तुम्हाला इमोशनल डिस्टर्बन्सेस हा मंथ तुमच्या फायनान्शियल गोष्टीमुळे क्रिएट करू शकतो. त्यामुळं तुमचं वर्क लाईफ आणि फायनान्शियल लाईफ तुमच्या हेल्थवर इफेक्ट करणार नाही, त्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. हेल्थ वाईज जर बघायचं झालं तर जे लॉंग टाईम क्रोनिक डिसीजेस चालू होते त्यांना कुठून तरी रिलीफ मिळू शकतो किंवा तुमची रिकव्हरी फास्ट होऊ शकते. ज्या लोकांना नवीन काही गोष्टी सुरू करायच्या आहेत, हेल्थमध्ये काही चेंजेस करायचे, त्यांच्या हेल्थ रुटीनमध्ये काही चेंजेस करायचे, तर हा मंथ त्यांच्यासाठी चांगला ठरताना दिसतो. रिलेशनशिप बाबतीत हा मंथ एक पॉझिटिव्ह साईन घेऊन येतोय, पॉझिटिव्ह सिग्नल तुमच्यासाठी तयार होताना दिसतोय आणि तुम्ही फोकसनी एका नवीन एनर्जीने तुमच्या रिलेशनशिपकडे बघताना दिसता. नवीन रिलेशन तुमचं क्रिएट होऊ शकतात. आहे त्या रिलेशनशिपमध्ये चांगला गोडवा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ती गोष्ट तुमच्यासाठी जास्त चांगली. व्हाईट कलरचा उपयोग जेवढा जास्तीत जास्त कराल तेवढ्या तुमच्यासाठी चांगलं ठरताना दिसतं. वृश्चिक राशी म्हणजेच स्कॉर्पिओज. वृश्चिक राशीसाठी करिअरच्या बाबतीत विचार करायचा झाला तर हा मंथ थोडासा वाट पाहिजे. थोड्या नवीन गोष्टी आपल्याला मिळण्यासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे. त्यासाठी आपल्याला ट्रॅव्हल करावं लागणार आहे. जे रिस्पॉन्सेस तुम्हाला येणार आहे त्यासाठी किंवा जे अपॉर्च्युनिटीज तुम्ही वाट बघता त्यासाठी तुम्हाला थोडी वाट बघायची आणि त्यातून तुम्हाला ते रिझल्ट्स बघायला मिळणार आहेत. जर तुम्ही ती वाट बघू शकल्या तर फ्युचरमध्ये बऱ्याचशा चांगल्या गोष्टी असणार आहेत. त्यामुळे घाई गडबड न करण्याचा सल्ला
तुम्हाला या मंथमध्ये करिअर आणि फायनान्ससाठी दिला जातो. जर हेल्थ बाबतीत विचार करायचा झाला तर हेल्थ तुमची छान राहताना दिसते. जे सीझनल प्रॉब्लेम्स असतात, आता हीटचे प्रॉब्लेम्स असू शकतात किंवा आता उन्हाळ्यामध्ये जे प्रॉब्लेम्स तयार होतात, जे हेल्थ इश्यूज होतात, त्यातून तुम्हाला थोडीशी काळजी घ्यायची. अदरवाईज ओव्हरऑल हेल्थ तुमची ठीक राहताना दिसते. जर रिलेशनशिप बाबतीत एक पॉझिटिव्ह साईन आहेत, पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. रिलेशनशिप हॅपी असणार आहेत, स्टेबल असणार आहेत. रिलेशनशिप बाबतीत, नवीन रिलेशनशिप बाबतीत तुमची क्रिएटिव्हिटी, तुमचं केअरिंग ॲटिट्यूड तिथे तुम्हाला हेल्पफुल राहणार आहे. आणि एक इमोशनल सेन्सिटिव्हिटी तुमची त्या रिलेशनशिप बाबतीत राहणार आहे. इमोशनली कंटेंट तुम्ही रिलेशनशिपमध्ये फील करता. त्यामुळे ही गोष्ट रिलेशनशिप आणि तुमचं ओव्हरऑल फॅमिली रिलेशनशिपसाठी चांगली जाताना दिसते. या मंथमध्ये येलो कलर आणि क्रीम कलरचा उपयोग तुमच्यासाठी जास्त लकी राहील. धनुराशी म्हणजेच सॅजिटेरियस, धनुराशीच्या लोकांना हा मंथ थोडासा अप्स अँड डाऊन्सवाला जाताना दिसतोय. जिथं करिअर आणि फायनान्सेसमध्ये जर विचार करायचा झाला तर तुम्हाला प्रेशर जास्त फील होतं आहे, तुम्हाला कॉम्पिटिशन जास्त फील होतं आहे, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावर उपाय इलाज करणं ह्या सगळ्या गोष्टी मॅन्डेटरी ठरताना दिसतात. या मंथमध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन बऱ्याचसं फेस करावं लागणार आहे. नवीन फायनान्शियल रिस्क तुम्हाला घेऊन चालणार नाही आहे. जर तुम्ही शुअर नसाल तर अशा गोष्टी करू नका ज्याने तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात. फायनान्शियल डिसिजन्समध्ये तुम्हाला केअरफुल राहणं गरजेचं आहे. नवीन जॉब स्विच करताना किंवा जॉब क्विट करताना तुम्ही योग्य डिसिजन घेणं आवश्यक आहे. सध्या कोणत्याही पार्टनरशिपमध्ये इन्व्हॉल्व न झालेलं जास्त चांगलं आहे किंवा पार्टनरशिपचे जे डिसिजन असतील ते थोडे तुम्ही लांबवू शकला तर ते तुमच्यासाठी चांगलं ठरताना दिसतं. हेल्थ बाबतीत विचार करायचं झालं तर हेल्थ तुमची चांगली राहताना दिसते, हेल्थ रिकव्हरी होताना दिसते. आणि या टाईममध्ये जर तुम्ही नेचर वॉक केलं, नेचरच्याच आजूबाजूला तुम्ही राहिलात, थोडं ट्रॅव्हलिंग केलं तर तुमच्या हेल्थमध्ये सुद्धा चांगला फरक पडताना दिसेल. रिलेशनशिप बाबतीत विचार करायचं झालं तर रिलेशनशिप सध्या थोडंसं त्रासदायक फेजमध्ये आहे. तुम्हाला थोडं अप्स अँड डाऊन फील करावं लागू शकतो. तुमचा पार्टनर, तुम्ही ज्या रिलेशनशिपमध्ये आहे तिथे तुम्ही थोडेसे लांब गेल्यासारखं वाटेल, तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसल्यासारखं वाटेल किंवा तुमच्यामध्ये भांडण्याचे प्रसंग येऊ शकतात. अशा गोष्टी होताना दिसतात. त्यामुळं तुमचं मन व्यवस्थित असेल, तुम्ही एखादी गोष्ट व्यवस्थित रिस्पॉन्ड करू शकत असाल तर करा. रिॲक्ट होण्याऐवजी रिस्पॉन्ड करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला रिझल्ट चांगले बघायला मिळते. येलो कलरचा उपयोग आणि व्हाईट कलरचा उपयोग तुमच्यासाठी जास्त लकी राहील. मकर राशी म्हणजेच केप्रिकॉन्स, मकर राशीच्या लोकांसाठी हा मंथ एक्सलंट जाताना दिसतो. हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप या सगळ्या गोष्टींसाठी हा मंथ तुमचा चांगला जाताना दिसतो. जर रिलेशनशिप बाबतीत विचार करायचा झाला, फायनान्शियल गोष्टींबाबतीत विचार करायचा झाला तर नवीन फायनान्शियल अपॉर्च्युनिटीज मिळताना दिसतात. तुम्हाला नवीन लोकांची हेल्प मिळू शकते किंवा काही पास्ट कनेक्शन्स असतील जे तुम्हाला तुमच्या कामासाठी वगैरे मदत करू शकते. तुम्हाला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीची सुद्धा तुम्हाला तुमच्या कामासाठी हेल्प होऊ शकते. बिझनेस व्हेंचरमध्ये तुम्हाला लोक सपोर्ट करताना दिसतात. करिअरमध्ये, ऑफिसमध्ये, जॉबमध्ये तुम्हाला लोक सपोर्टिव्ह मिळताना दिसतात. फायनान्सेस स्टेबल राहताना दिसतात या मंथमध्ये. जर हेल्थ वाईज विचार करायचं झालं तर तुमची हेल्थ ऑलराईट होताना दिसते, परफेक्ट होताना दिसते. नवीन एक तुम्हाला कॉन्फिडन्स वाढताना दिसतो. एक सेल्फ कॉन्फिडन्स, जो सेल्फ एस्टीम असतो तो तुमच्यामध्ये वाढताना दिसतो. निगेटिव्हिटी, एन्झायटी, डिप्रेशन या गोष्टी हळूहळू लांब जाताना दिसतं. त्यामुळे हेल्थ, फिजिकल, मेंटल हे दोन्ही हेल्थमध्ये तुम्ही चांगल्या आहात. या मंथमध्ये तुम्ही स्पिरिच्युअल हेल्थवर पण काम करणार आणि त्यातून सुद्धा तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळताना दिसतात. जर रिलेशनशिप बाबतीत विचार करायचा झाला तर जे त्रासदायक रिलेशनशिप होते ते कदाचित या मंथमध्ये एंड होताना दिसत आहेत. नवीन गोष्टी सुरू होताना दिसत आहेत किंवा जे रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम असतील ते हळूहळू कमी होताना दिसत आहेत. सामंजस्याच्या गोष्टी वाढताना दिसत आहेत. त्यामुळं त्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही काम करणं गरजेचं आहे. कोणताही निर्णय घेताना थोडं थांबून, थोडा विचार करून निर्णय घेणं रिलेशनशिप बाबतीत आवश्यक आहे. तुम्हाला रिलेशनशिप बाबतीत असेसमेंट तुमची व्यवस्थित असणं या मंथमध्ये गरजेचं आहे. ओव्हरऑल ऑरेंज कलरचा उपयोग तुमच्यासाठी जास्त लकी ठरेल. कुंभ राशी म्हणजेच अक्वेरियस, कुंभ राशीच्या लोकांसाठी या मंथमध्ये फायनान्शियल दृष्टीने नवीन बिगिनिंग्स होताना दिसतात, पण त्या खूप स्लो बिगिनिंग्स असतील. जे तुम्हाला प्रमोशन एक्सपेक्टेड असेल ते तुमच्या मनासारखं नसेल किंवा जो प्रॉफिट तुम्हाला मिळतो तो तुमच्या मनासारखा नसेल. त्यामुळे तुम्ही थोडेसे अपसेट असू शकता, पण ही गोष्ट लवकरात चेंज होताना दिसते. तुमचे डेज चेंज होताना दिसतं. त्यामुळं
त्याच्यावर जास्त विचार न करता आहे त्या क्षणाचा जेवढा जास्तीत जास्त तुम्ही आनंद घेऊ शकाल, ग्रॅटिट्यूडमध्ये राहाल, तेवढा तुमच्यासाठी जास्त चांगलं आहे. जर हेल्थच्या बाबतीत विचार करायचं झालं तर तुमची इमोशनल हेल्थ या मंथमध्ये खूप मॅटर करते आणि ते इमोशनल हेल्थ तुमची चांगली राहताना दिसते आणि तुम्ही इमोशनल कंटेंट फील करत असल्यामुळे इमोशनली हॅपी असल्याकारणाने तुमची फिजिकल हेल्थसुद्धा चांगली राहताना दिसते. मेंटली फिजिकली तुम्ही हॅपी स्टेटमध्ये असणार आहेत, कंटेंट स्टेटमध्ये असणार आहे, त्यामुळं ती गोष्ट तुमच्यासाठी चांगली ठरताना दिसते. रिलेशनशिप बाबतीत विचार करायचा झाला तर नवीन रिलेशनशिपचा जर कोणी विचार करत असतील, कोणी मॅरेज प्रपोजलचा विचार करत असतील तर त्या गोष्टी आता फास्ट होताना दिसत आहेत. रिलेशनशिपमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडताना दिसत आहेत. जर परिस्थिती बऱ्याच टाईमपासून जे रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येत असतील ते आता रिझॉल्व्ह होताना दिसतात. नवीन गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येताना दिसतात. पॉझिटिव्ह हॅपी चेंजेस रिलेशनशिपमध्ये येताना दिसत आहेत. या मंथमध्ये लाईट ग्रीन कलर आणि सी ग्रीन कलरचा उपयोग तुम्ही केला तुमच्यासाठी जास्त चांगले रिझल्ट्स बघायला मिळतील. लास्ट बट नॉट द लीस्ट, पायसिस. मीन राशीच्या लोकांसाठी हा मंथ वेल्थ वाईज विचार करायचा झाला, फायनान्शियल विचार करायचं झालं तर तुम्ही अनालिटिकल होणार आहे. जे लॉमध्ये आहेत, प्रोफेसर आहे, जे टीचिंगमध्ये आहे त्या लोकांसाठी हा मंथ चांगला जाताना दिसतो. जे कम्युनिकेशन फील्डमध्ये आहे, जिथे तुम्हाला तुमच्या ॲडमिनिस्ट्रेशनची गरज आहे, त्या लोकांसाठी हा मंथ चांगला जाताना दिसतो. या मंथमध्ये तुम्ही अनालिटिकल होऊन डिसिजन घ्याल, प्रिसाईज आणि कन्साईज तुम्ही डिसिजन घ्याल. प्रिसिजनवर तुम्ही जास्त फोकस कराल, त्यामुळे जेणेकरून तुम्हाला चांगले रिझल्ट्स बघायला मिळते. हेल्थ वाईज जर विचार करायचं झालं तर बऱ्याचशा गोष्टी हेल्थमध्ये चेंज होताना दिसतात. तुम्ही तुमचं हेल्थ रुटीन बदलण्याचा प्रयत्न करणार आहात. या मंथमध्ये तुम्ही हेल्थसाठी ट्रॅव्हल करताना दिसताय. एखादी ट्रीटमेंट घेण्यासाठी तुम्ही ट्रॅव्हल करू शकताय किंवा हवा पालट करणं वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता आणि तो प्रयत्न तुमचा यशस्वीसुद्धा ठरताना दिसतो. हळूहळू तुम्हाला त्यामुळे पॉझिटिव्ह रिझल्टसुद्धा बघायला मिळताना दिसत आहे. जर रिलेशनशिप आणि फॅमिली लाईफ बघायचं झालं तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स बघायला मिळताना दिसतं. एक नवीन कॉन्फिडन्स तुमच्या रिलेशनशिप्समध्ये तयार होताना दिसतो. एक नवीन स्ट्रेंथ तुम्हाला मिळते, जी स्ट्रेंथ तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करते. तो जो कॉन्फिडन्स आहे, जो मरगळलेलापणा आहे, तो तुमच्यातून निघून जातो. तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येतो, जेणेकरून तुम्हाला तुमच्या रिलेशनशिप बाबतीत आता नव्यानं विचार करायचा एक दृष्टिकोन मिळणार आहे, जेणेकरून तुम्ही एक हॅपी लाईफकडे फॉरवर्ड करणार आहात. तुमच्या या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या होताना दिसत आहेत. व्हाईट कलरचा उपयोग आणि लाईट येलो कलरचा उपयोग तुमच्यासाठी जास्त लकी ठरताना दिसतं. हे झालं मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी टॅरो कार्ड काय म्हणतायत हे आपण चेक केलं. हा एपिसोड आवडला असेल तर प्लीज लाईक आणि कॉमेंट करा. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसुद्धा शेअर करा. आणि जर तुम्हाला माझ्याकडून कन्सल्टेशन घ्यायची असतील तर त्याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्ही माझ्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही कन्सल्टेशन बुक करू शकता आणि तुम्हाला तुमच्या लाईफला बेटर करण्यासाठीचे उपाय, रेमेडीज आणि तुमचं फ्युचरमध्ये पोटेन्शियल फ्युचर काय या सगळ्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या रीडिंग्समधून मिळू शकते. स्टे ब्लेस्ड, स्टे हॅपी.